बघा बाळांनो व्यवस्थित. इन द फिगर AB parallel CD parallel EF 3 parallel line प्रॉपर्टी जी आहे त्याचा उपयोग करूया आपण. AC is equal to 5.4, C9, BD 7.3. Then find DF. By property of 3 parallel lines and their transversals. रेशो पूर्णपणे घ्यायचा. Line AB parallel line CD parallel line EF and AE line AE and line BF are ट्रान्सवर्सल. आता त्या ट्रान्सवर्सल असतील तर बाय 3 पॅरलल लाईन प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सल्स. देअरफॉर AC अपॉन CE AC अपॉन CE किंवा EC म्हटलं तर चालेल. पलीकडं BD अपॉन DF 5.4 upon 9 7.4 upon DF. DF ची लेंथ काढायची आहे बाळांनो, लक्ष ठेवा. भागलेला आहे गुणलं 5.4 इंटू DF 7.5 भागलेला आहे गुणलं DF is equal to 7.5 into 9 upon 5.4. DF is equal to हा एक अंक पॉइंट माग गेला तर हा एक अंक पॉइंट माग 75 into 9 upon 54. 9 1 9 सक्क 54. DF is equal to 75 by 6. हे उत्तर आलं किंवा त्याचा भागाकार DF इज इक्वल टू 75 ला डिवायडेड बाय 6. साई के 6 1 5 साई 2 12 साई 35 12.5 उत्तर आलं बाळा. लाइन AB parallel line CD parallel line EF property of 3 parallel lines and their transversals. रेशो लिहा व्यवस्थित. किंमत भरली, कॅल्क्युलेशन पक्षांतर नियम. AC ची किंमत CE ची किंमत बरोबर BD ची लेंथ भरली भागिले DF भागलेलं आहे. इकडे जाऊन गुणलं, डिवाइड केलेलं आहे, पक्षांतर गुणलं. DF इज इक्वल टू गुणलेलं आहे, जाऊन डिवाइड केलं. दोघांचा एक एक पॉईंट काढला. 9 सक्क भागाकार केला 12.5. घ्या व्यवस्थित लिहून.